कितने बर्ड लाए थे अपन ने यहाँ पे? 4,000। क्या है क्या है हाँ? लगाओ 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 बीमारी नहीं लगना तुमको करके हो। मुझे मित्रांनो नमस्कार. आधुनिक पोल्ट्री म्हणजेच मॉडर्न पोल्ट्री 24/24 या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आलो एक गावरान पोल्ट्री फार्ममध्ये. तर बघा मित्रांनो, फार्ममध्ये येणारे जाणारे जे काही आपले कामगार मित्र आहे त्यांच्यावरती प्रॉपर कोर्सोलिन टीएचची फवारणी करूनच त्यांना आतमध्ये घेतलं जातं आहे. त्याचबरोबर आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये सुद्धा नियमित फवारणी केली जाते. तर फार्मर मित्रांकडे आहे 4,000 पक्षी. ते करतात खाद्याचं व्यवस्थापन कसं, तर भाजीपाला वेस्टेज, फ्रूट वेस्टेज अशा पद्धतीचं फीड कॉस्ट काही प्रमाणामध्ये कमी करतात. आणि त्याचबरोबर त्यांना दररोज सकाळी तांदळाची खिचडी बनवली जाते. अभी पानी है, IPL त्यांच्याकडून इसमें आहे. खिचड़ी बनती है। मेरी खिचड़ी बनती 10 किलो चावल की, 10 किलो चावल, उसके 1 साथ किलो में अदरक, 1 किलो लहसुन, हल्दी हम्म 100 ग्राम ओके। और उसके बाद में नमक। अशा पद्धतीने तांदळाच्या खिचडीचा नाश्ता सकाळी सकाळी कोंबड्यांना दिला जातो. त्या अगोदर रात्रभर आपले पक्षी समोर जे दिसतंय शेड, त्या शेडमध्ये असतात आणि दिवसभरासाठी पूर्णपणे मुक्त संचार करण्यासाठी इथे मोसंबीची बाग आहे. मोसंबीच्या बागेमध्येच शेवग्याची झाडं पण याच्यामध्ये आहेत आणि चारी साईडनं कंपाऊंड केलेलं आहे. अशा वातावरणामध्ये पक्षी दिवसभर अगदी स्वच्छंदपणे त्यांचं खाद्यपाणी घेत असतो. इथे ठिबकच्या पाईपलाईन तुम्हाला दिसत आहेत. तर ठिबकच्या पाईपलाईन जे काही झाडं आहे मोसंबीचे त्यांना पाणी जातं. त्याचबरोबर जिथे आळ्या, किडे, मुंग्या आपण जे म्हणतो ना, नॉन व्हेज खाद्यसुद्धा त्यांना काही प्रमाणामध्ये कोंबड्यांना टिपण्यासाठी मिळतं. मध्ये मध्ये शेवग्याच्या झाडांची लागवड पण केली आहे. खूप छान पद्धतीने खाद्य व्यवस्थापन आहे. फार्मचं व्यवस्थापन तिथे चालतं आणि त्याचबरोबर कांदा पण इथे बघितला असेल तुम्ही. कांदा जो काही वेस्टेज, मध्यंतरी कांद्याला भाव नव्हता, तो कांदासुद्धा काही प्रमाणामध्ये चॉप करून पक्ष्यांना खाण्यासाठी दिला जातो आणि एक फीड कॉस्ट कमी होते. शेवगा बघा, शेवग्याला बऱ्यापैकी शेंगा नाही म्हणता येणार पण काही प्रमाणात आलेल्या आहे. शेवग्याची झाडं पण चांगली वाढलेली आहे. शेवग्याचा पालाही कोंबड्या दिवसभरामध्ये खाली टिपतात. काही प्रमाणामध्ये कॅल्शियम त्यांना मिळतं. आणि अशा पद्धतीने मित्रांनो, आपणही कुक्कुटपालन करत असाल तर खाद्याची कॉस्ट जी काही आपल्याला कमी कशी करता येईल त्यावरती विचार करा. भाजीपाला वेस्टेज, हॉटेल वेस्टेज किंवा काही इतर गोष्टी तुम्ही देत असाल तर त्याचबरोबर किडनी लिव्हर डिटॉक्सिफायरसुद्धा पक्ष्यांना मेडिसिनच्या स्वरूपात दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे पक्ष्यांचे लिव्हर आणि किडनी खराब होणार नाही. का तर काही प्रमाणामध्ये आपण थोडंसं वेस्टेज, खराब सडलेल्या वस्तू देतो ना, तर कोंबडीचं लिव्हर, किडनी हे जे काही पार्ट्स आहे डॅमेज होण्याची शक्यता असते. तर यासाठी कार्निफोर्सिल म्हणून मार्केटमध्ये सप्लिमेंट अवेलेबल आहे जी की किडनी आणि लिव्हरला डिटॉक्स करते. 200 मिली 1000 पक्ष्यांना म्हणजेच 20 ml 100 पक्ष्यांना अशा प्रमाणामध्ये देऊन महिन्याभरामध्ये 4 ते 5 दिवस आपल्याला द्यायचा आहे ड्रिंकर डोस. आपला पक्षी तंदुरुस्त राहील. आणि त्याचबरोबर वॅक्सिनेशन असेल, जे काही लसीकरण आहे, दर महिन्याला लासोटा लसीकरण आपण केलं गेलं पाहिजे. त्यात जर बघितलं तर विरबॅक कंपनीचं डाल्गोमन N प्लस हे वॅक्सिन, जे डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आत्तापर्यंतच्या वॅक्सिनमध्ये सर्वात रिझल्ट आणि इफेक्टिव्ह वॅक्सिन आहे, जे की RDला म्हणजे मानमोडीला प्रोटेक्शन देण्याचं काम करत असतं. तर प्रत्येक 30 दिवसाला गावठी पक्ष्यांमध्ये वॅक्सिनेशन होणं फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, काळजी घ्या. अशा पद्धतीने व्यवस्थापन करा की जेणेकरून कमी खर्चात. आता समोर जो फार्म दिसतोय त्याच्यावरती एक कागदाचं छत येणार आहे. पत्रा न टाकता तिथे ताडपत्री किंवा कागदाचा वापर करूनच अशा पद्धतीने सावली करून देण्यात येणार आहे. आता ऊन पडायला लागलेलं आहे. उन्हामध्ये बऱ्यापैकी पक्ष्यांना ट्रेस येणार, त्यांची मिनरल डिफिशियन्सी होणार, पक्षी लेम होण्याचे चान्सेस असतात किंवा अंडी प्रोडक्शन कमी होतं. त्यासाठी मिनरल सप्लिमेंट कॅल्गोफॉस मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ती कॅल्गोफॉस सप्लिमेंट तुम्ही देऊ शकतात. पक्षी बघा आता हातात धरला आहे फार्मर मित्रांनी. पक्षी सोडल्यानंतर बघा कसा असा झिंगाट पळतोय. पळाले की नाही? तर अशा पद्धतीने एकदम ॲक्टिव्ह पक्षी आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीचं फार्मिंग करत असताना आपल्याला फार एफर्ट्स लावावं लागतात. खूप काळजी घ्यावी लागते. तर सर्वात महत्त्वाचं व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की कुक्कुटपालन पाहिजे तेवढा सोपा विषय नाही आहे. फार चर्चेचा विषय आहे. प्रत्येकाला वाटतंय कुक्कुटपालन करायचं, पण भांडवल कमी आहे. तर मगाशी जसं मी म्हटलो की डाल्गोमन N प्लस ND लाईव्ह वॅक्सिन, उन्हाळ्याचे दिवस आहे, डाल्गोमन N प्लस ND लाईव्ह हे वॅक्सिन खूप छान पद्धतीने प्रोटेक्शन देतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तुम्हीही तुमच्या एरियातील डॉक्टरांशी संपर्क करून लसीकरणासंदर्भात चर्चा करून ह्या पद्धतीचं लसीकरण देऊ शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल नक्कीच. शॉर्ट बट स्वीट असं आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं होतं की खाद्याचा खर्च कमी करायचा म्हणजे काय करायचं. आपण त्यांना स्टँडर्ड खाद्य द्यायचं नाही का? 100% खाद्य द्यायचं आहे.
100% म्हणजे स्टँडर्ड कंपनीचं फीड जे येतं ते द्यायचंच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला भाजीपाला वेस्टेज, हॉटेल वेस्टेज, फ्रूट्स ह्या पण गोष्टी द्यायच्या आहे. आणि त्याचबरोबर लसीकरण असेल, काही सप्लिमेंट्स असेल त्याही देणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करा चॅनलला सबस्क्राईब, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. धन्यवाद.